नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरतीताई दिसायला आणि वागायला किती चांगल्या आहेत, परंतु काकांनी जे तिच्याबद्दल सांगितलं ते खरंच खरं असेल का? ही वस्ती चांगली नाही म्हणजे नेमकं काय काय घडतं या वस्तीमध्ये? असे अनेक प्रश्न तिला पडत गेले. विचार करता करता कधी तिला झोप लागली कळलंच नाही. सकाळी 6 वाजता तिला जाग आली. ती उठली. तिनं पटापट तयारी केली. चहा नाश्ता करायला ती बसली आणि तिची नजर सोफ्यावर झोपलेल्या मनोशी काकांवर पडली. काकांबद्दल तिला फारसं जास्त माहिती नव्हतं, फक्त ते आपल्या सासऱ्यांच्या ओळखीचे आहेत एवढंच तिला माहीत होतं. खरं पाहिलं तर तिच्यासमोर जास्त पर्याय नव्हतेच. त्यामुळे ती आपल्या वाटेला आलेलं जीवन ढकलत पुढे चालली होती. कधीतरी आपल्या आयुष्याची पहाट होईल आणि आपलं आयुष्य आपण चांगलं जगू शकू अशी तिला आशा वाटत होती. काका, मी निघते, घर लावून घ्या, नाश्ता करून ठेवलाय, इत्यादी महत्वाच्या सूचना देऊन ती बाहेर पडली. मनोशी काकांनी डोळे उघडले आणि तिच्या सूचना ऐकल्या आणि ते फक्त ठीक आहे असं म्हणून पुन्हा झोपी गेले. सकाळचा गार वारा चेहऱ्याला झोंबत होता. कायराला तो वारा आज हवा हवासा वाटत होता. थंडीमुळे तिला ताजंतवानं वाटत होतं. ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी वेगानं बस स्टॉपकडे चालली होती. ही वसाहत आता तिला काहीशी वेगळी वाटायला लागली होती. ती बस स्टॉपजवळ पोहोचलीच. ती आतमध्ये बस आल्यानंतर शिरली. आज देशपांडे सर इकडे लवकर आले होते. कायरा आपल्या जागेवरती बसून आपलं नेहमीचं काम करू लागली. तितक्यात सखारामनं चहा आणून तिच्या टेबलवर ठेवला. ती चहाचे घोट घेत कम्प्युटरवरती काम करत होती. काचेच्या आतून देशपांडे सर तिला निहाळत होते. थोड्या वेळानं सुनील सरांनी तिला आवाज दिला. कायरा, तुला सरांनी भेटायला बोलावंय. तिनं आपल्या कम्प्युटरमध्ये चाललेल्या कामाची माहिती नोंद केली आणि सरांच्या केबिनकडे वळाली. दरवाजा हलकेच लोटून ती आत आली आणि म्हणाली, सर, आत येऊ का? हो, या प्लीज. कायरा आतमध्ये आली. कायरा, काय चाललंय? सर, मी आपल्या सर्व खर्चांच्या बिलांची नोंद करते आणि सुनील सरांनी एक प्रोजेक्ट दिलाय, त्याचा अभ्यास करते. गुड. कमी वेळामध्ये तू सर्व काही समजून घेतलेस. गुड. बरं, तुला इथे काम करताना काही अडचण किंवा तुला काही सुचवायचंय का? नाही सर, आता तरी मला सगळं चांगलंच वाटतंय. ओके, आपल्याला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रेझेंटेशन करायला तुला सुनील सरांसोबत हैदराबादला जावं लागेल. जाऊ शकशील ना? हो सर. ठीक आहे. बहुतेक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला निघावं लागेल. ठीक आहे सर, मी तयार आहे. गुड. बरं, काही असेल तर सांगतो. जरा सुनीलला आतमध्ये पाठव. हो सर. असं म्हणून ती बाहेर आली आणि सरांचा निरोप तिनं सुनील सरांना दिला. ती आपल्या कामामध्ये मग्न असताना सुनील सर तिच्याकडे आले. कायरा, बिझी आहेस का? सर, तुम्ही सांगितलेलं कामच करते. गुड. मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना सर. आता नाही बोलता येणार. संध्याकाळी आपण सोबत जाऊ आणि आज तू घाई करू नकोस. आपण मस्त चहा घेऊ आणि मग निघू. ओके, चालेल सर. असं म्हणून मग सुनील सर आपापल्या टेबलकडे वळाले. संध्याकाळचे 5 वाजले. देशपांडे सर बाहेर पडले तसे हळूहळू सर्व ऑफिस खाली होत गेलं. आता सखाराम, सुनील सर आणि कायरा तिघेच राहिले होते. सखाराम सर्व काम बंद करून शेवटी जात असे आणि सकाळी तो लवकर येत असे. सुनील सरांनी सखारामला सूचना दिल्या आणि मग ते कायरासोबत बाहेर पडले. बाहेर गार हवा होती. हवेतील थंडी जाणवत होती. थंडीचे दिवस असल्यामुळे 6 वाजताच होता अंधार पडत होता. कायरा, तुझं अभिनंदन. काय झालं सर? तिनं आश्चर्याने विचारलं. आज मी सरांशी बोललो. त्यांना तुझं काम चांगलं वाटलंय. नवीन येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुझी महत्त्वाची भूमिका देण्याचा विचार आमचा चाललाय. थँक्यू सर. हे सगळं तुमचे आणि मनोशी काकांचे उपकार आहेत. मनोशी काका कोण? त्यांनीच तर मला इथे कामाला पाठवलं.
मी भेटलो का त्यांना? कारण मी सरांच्या सर्व परिचितांना ओळखतो, त्यामध्ये मनुष्य नावाचं कोणी नाही. यावरती कायरा विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावरती चिंतेचे भाव उमटले. तिचा तो चिंतातूर चेहरा पाहून सुनील सर हसले. अहो मॅडम, गरज नाही की मी सरांच्या सर्व परिचितांना ओळखतो. काही वेगळे मित्रही असू शकतात. किती टेन्शन घेताय? तसं काही नाही, ती सारवासारव करत म्हणाली. तितक्यात हॉटेल आलं. ते आतमध्ये शिरले. कॉफी हाऊस प्रशस्त आणि आरामदायक होतं. ते बसले. शांत आवाजामध्ये इंग्लिश धूनमध्ये गाणं वाजत होतं. कायरा, काय घेशील? काही नाही, तुम्ही जे सांगाल ते चालेल मला. बरं, आपण असं करू, सँडविच आणि कॉफी घेऊ. हो चालेल. मग सुनीलनं ऑर्डर दिली आणि ते तिच्याकडे वळाले. कायरा, तुला खूप लवकर यश मिळेल असं दिसतंय. सरांना तुझं काम फार आवडलंय. यू आर सो लकी. यावरती कायरा छन्नीपणे हसली. काय झालं? मी बोललेलं पटलं नाही का? पटलं म्हणण्यापेक्षा आवडलं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. कायरा म्हणाली, मला कळेल असं काहीतरी म्हणा. सर, माझी कथा तुम्हाला माहीत नाही. मला वाटायचं जगात सर्वात जास्त अभागी मीच आहे, पण तुम्ही मला लकी म्हणालात म्हणून मला थोडंसं वेगळं वाटलं. हो, हे खरं आहे. तुझी कथा मला खरंच माहीत नाही, पण तुझ्या बोलण्यातून जाणवते की तू खूप काही पाहिलंयस. हो, ती फक्त हुंकारली. मग वेटर सँडविच आणि कॉफी ठेवून निघून गेला. घे, असं म्हणून सुनील सरांनी एक तुकडा उचलला. तिनं सँडविच खाता खाता बोलायला सुरुवात केली. सर, माझं जाऊ द्या, तुमचं सांगा. घरी कोण कोण असतं? माझी बायको आणि एक मुलगी 8वीला आहे. अरे वा, मुलगी चांगली मोठी आहे. हो, आता 14 वर्षांची असेल. आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली. बायको काय करते? ती शिक्षिका आहे. वा, ग्रेट. लेक्चरर बनावं अशी माझी खूप इच्छा होती, परंतु नाही जमलं. ती थांबली. चालायचंच. आपण ठरवलं सारं तसंच घडतं असं नाही, नाहीतर जगण्यामध्ये काही मजाच राहिली नसती. हो, तेही खरंच आहे म्हणा. मग त्यांच्या गप्पा हळूहळू चांगल्याच रंगल्या होत्या. खूप वर्षांनी कोणीतरी चांगला मित्र मिळाल्याची भावना कायराच्या मनामध्ये निर्माण झाली. कॉफीचे घोट घेत ते बराच वेळ बोलत होते. ऑफिसमधील सहकाऱ्यांचं वातावरण आणि यावरती ते भरभरून बोलले. सर, आता निघायला हवं. हो, माझ्या बायकोचा फोन येऊन गेलाय आणि गप्पांच्या ओघामध्ये मला तो घेताही आला नाही. मग ते उठले आणि बाहेर आले. बाहेर थंडी जरा जास्तच जाणवायला लागली होती. ओके, उद्या भेटू, असं म्हणून सुनील सरांनी हात पुढे केला. ओके सर, भेटू, असं म्हणून तिनं हात मिळवला आणि निरोप घेतला. सरांच्या हाताचा स्पर्श तिला खूपच उबदार आणि छान वाटला. तिला जाणवलं की आपल्याला पुरुषाचा स्पर्श सुखावतो. ती आपली गरज आहे का, असा विचार तिच्या मनामध्ये आला. मग ती आपल्या बसस्टॉपकडे वळाली आणि सुनील सर गतीनं पुढे चालत गेले. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली आणि तितक्यात तिची बस आली. तर मित्रांनो, इथनं पुढं कथेला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे, कारण बऱ्याच वर्षानं तिच्या शरीराला एका पुरुषाचा स्पर्श झाला. पाहूयात पुढे काय घडतंय ते. आय होप तुम्हाला ही लव्ह स्टोरी नक्कीच आवडत असेल. जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.